स्वतःची पाठ स्वतःच मजबूत करून ठेवली पाहिजे, कारण शाबासकी आणि धोका हा पाठीमागूनच मिळत असतो. ज्या ठिकाणी आपला मानसन्मान जपला जात नाही, त्या ठिकाणी आपण आपला अपमान घरून घ्यायची संधी त्यांना देऊ नका. जिथे आपला आदर केला जात नाही, तिथे बिलकुल थांबू नका, मग ते कोणाचं घर असो वा मन. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. या गजबजलेल्या दुनियेत आपल्यावर प्रेम करणारे लोक खूप कमी असतात. कधीही दुसऱ्याकडून प्रेम आणि आनंद मिळेल याची अपेक्षा ठेवायची नसते. म्हणूनच या स्वार्थी आणि मतलबी जगात स्वतःला आनंदी करत चला. आनंदी राहण्यासाठी स्वतःच्या जगात खुश राहायला शिका. हे ज्याला जमलं तोच आयुष्यात पुढे जाऊ शकतो. आनंदी राहण्यासाठी फक्त आपल्या मनात सकारात्मक विचार असायला पाहिजे. जसे विचार कराल तसंच तुमच्यासोबत घडत असतं. तुमचा स्वामी प्रार्थनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये युनिव्हर्सल टाईप करा. भाग्यवंत ठरा. आज तुमच्यासाठी तुमच्या स्वामींचे मार्गदर्शन. आजचे स्वामींचे तुमच्यासाठीचे संदेश ऐकण्याअगोदर एक गोष्ट लक्षात घ्या. हा आपला देह पंचभूतांनी बनलेला आहे. तो एक ना एक दिवस पंचभूतात विलीन होणार आहे. या देहाचा गर्व करू नका. देहाचा अहंकार बाळगू नका. अहंकार एक ना एक दिवस पतन करतो. त्यापेक्षा या देहाचा सदुपयोग करून स्वामी भक्तीत विलीन व्हा आणि स्वतःचं आत्मकल्याण साध्य करून घ्या. आज जर तुम्हाला या संदेशामध्ये तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर समजून जा की स्वामींनी तुमचा उद्धार करायचं ठरवलं आहे. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, पुढील 2 मिनिटे डोळे बंद करून शांतपणे हे ऐक. हे 2 मिनिटांचे संदेश तुझ्या जीवनात परिवर्तन आणू शकतात. बाळा, ही नियती तुझ्यासोबत एक डाव खेळत आहे. मला ठाऊक आहे, तुझ्या मनात वाईट विचार येत आहेत. तुझी मनपरिस्थिती नीट नाही. काय करू, कसं करू असं होत आहे. माझं नामस्मरण करत राहा. मार्ग नक्की मिळेल. विश्वास ठेव. तुझ्या वाटेचं दुःख तू भोगून संपवलं आहेस. तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार. कर्मांवर विश्वास ठेव. आता तुला अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार. लक्षात घे, जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर मनापासून केलेली प्रार्थना नशीब बदलू शकते. अखंड विश्वास, अखंड नामस्मरण, मनावर रुजवाचा विश्वास ठेवा. तुमच्या स्वामींना माहीत आहे तुम्ही कशासाठी किती वेळ वाट पाहत आहात. म्हणून काळजी करू नका. ते तुमच्या फायद्यासाठी सर्व काही त्यांच्या परीने करत आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही तळमळीने प्रार्थना करता त्या क्षणी मी तुमची प्रार्थना ऐकतो आणि माझ्या दिव्य नियोजनानुसार सारं ब्रह्मांड कामाला लागतं. मग जे जे घडत आहे ते आमची इच्छा म्हणून स्वीकारायचं आहे. नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला तुझ्या हाताखाली बाळग. आयुष्य जास्त सुंदर वाटेल. भविष्याचं चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातील चित्र पूर्ण कर. समस्या कितीही मोठी असू दे, प्रत्येक समस्येला उत्तर आहेच ही समज दृढ करून ती सहज सुटेल हा विश्वास दृढ करून करविते. स्वामी महाराज आहेत. स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे. हा विश्वास दृढ करून आपल्याला मात्र आपल्या वर्तमानातील कर्मांवर लक्ष एकाग्र करायचं आहे. आणि बिकट समस्या कशी सुटते हे आता तुला फक्त बघायचं आहे. आणि समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. बहुतेक गोष्टींच्या जाळ्यात तू कधी अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी. तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझं हे कधी विसरू नकोस. पाहता पाहता दिवस सरून जातील. तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील. उगाच मागील दिवसाची चिंता करू नकोस. पुढील दिवस तुझे सोन्याने न्हावून जातील. संकल्प कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत. आणि लक्षात घ्या, चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावं लागतं. तुम्ही कितीही तुमच्या बुद्धीनुसार जगलात तरीही नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट तुम्हाला स्वीकारावाच लागेल. आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका, कारण सूर्य आणि चंद्र यांची तुलना होत नसते. जेव्हा ज्या वेळ असते तेव्हा तो चमकत असतो. लक्षात घ्या, आपण कितीही प्रयत्न केले तरीही महासागर किंवा हवामान बदलू शकत नाही. म्हणून त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपलं जहाज कसं चालवायचं हे शिकलं पाहिजे. आणि थोडंसं सांभाळून चला.
कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाच्या नद्या वाहत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता आमच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. स्वामींची सेवा करा. आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असले तरी स्वामींच्या सेवेने त्या काठ्यांचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर श्री स्वामी समर्थांची कमेंट करा. एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी असे स्वामी संदेश बनवण्यासाठी. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला काही सत्य गोष्टी प्रेमाने समजावून सांगते. जीवाचे कान करून ऐका. त्यातला अर्थ नीट समजून घ्या. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, एक कायम लक्षात ठेवा, ध्यानाची अंतिम पायरी गाठल्याशिवाय नामसाधना म्हणावी तेवढी आणि म्हणावी तशी रंगत नाही. म्हणून ध्यानाला बसणं अतिशय आवश्यक आहे. बाळांनो, विश्वास ठेवा, तुमच्यासाठी माझी योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा मी तुमच्यासाठीच काहीतरी करत असतो. संकट तर तुला येतच राहणार, त्यातून तर कोणीही सुटत नाही. भले भले तुझी साथ सोडतील, तुला एकटं पाडतील, तुझ्यावर हसतील, तुझा द्वेष करतील. तुझ्या जीवाभावाची माणसं सुद्धा तुला एकटं पाडतील. तू हतबल होशील, निराश होशील. क्षणभर तुला वाटेल सगळं संपलं की काय. तेव्हा एक लक्षात ठेव, जेव्हा सर्व अशा अपेक्षा आपलेपणा संपतो तेथून तुझ्या या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्यही शक्य होऊन जातं. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला वारंवार अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जाता आलं नाही तर निराश होऊ नका. तुमच्या घराजवळ स्वामींचा मठ नसेल तर कदाचित तुम्हाला वाईट वाटतं की आपल्याला स्वामींच्या पादुकांना सकाळी संध्याकाळी माथा टेकवता येत नाही. तुम्ही कशाचीच काळजी करू नका. तू फक्त बसल्या जागी माझं नाव घे. माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं आणि माझं जन्मोजन्माचं थेट नातं आहे. तुझी अडकलेली कामं नक्की पूर्ण होणार आहेत. आणि लक्षात ठेव, आपली वाटणारी सगळी आपली नसतात. म्हणून हे लक्षात ठेव, डोकं टेकवण्यासाठी योग्य पाय आणि रडण्यासाठी योग्य खांदा निवड. बाळा, तुझ्या मनात येणाऱ्या शंका आणि कुशंकांमुळे तू माझ्यापासून हळूहळू लांब चालला आहेस. त्यामुळे पहिल्या तुझ्या मनातील शंका कुशंकांना काढून टाक, मगच तुला मार्ग दिसेल. आणि एवढं गंभीर होऊन जगू नका, कारण हे विश्व करोडो वर्षांपासून आहे. इथे कित्येक आले आणि कित्येक गेले, पण कोणी कोणासाठी थांबलं नाही. जे व्हायचं ते होतच राहणार. तुम्ही विचार करून मनासारखं घडणार नाही. प्रार्थना कधीच वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत. त्यामुळे गोष्टी मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत. आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमची नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटा सुद्धा टोचू देणार नाही. या आठवड्याच्या शेवटी तू ज्या गोष्टीसाठी तरसत आहेस ती गोष्ट तुला प्राप्त होणार आहे. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ते सर्व तुम्हाला मिळणार आहे. तुझ्याकडून चुकीचं झाली तरी ठीक आहे. आता स्वतःला दोष देत बसू नकोस. जागा हो आणि माझ्याशी बोल. मला मदतीसाठी विचार. मी तुला साथ द्यायला इथेच उभा आहे. मनापासून तुझं अभिनंदन. तुझी प्रतीक्षा संपली. तुझ्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक येत आहे. स्वामी म्हणतात, माझ्यावर प्रेम केल्याबद्दल लोक तुझी चेष्टा करतील, थट्टा करतील आणि त्रास सुद्धा देतील. खंबीर आणि धैर्यवान हो, कारण मी कायम तुझ्यासोबत आहे. जेव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा तू एक गोष्ट फक्त लक्षात ठेव, या ब्रह्मांड नायकाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. तुम्हाला सतत असं वाटेल की एकच गोष्ट परत परत सांगितली जात आहे, पण तुमच्या येणाऱ्या समस्येवर हाच उपाय आहे. जेव्हा सर्व काही अशक्य दिसेल तेव्हा तू तुझ्यासाठी मार्ग तयार करेल. तुम्ही स्वातंत्र्य, समृद्ध, विपुलतेच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत आहात, ज्याचा तुम्ही यापूर्वी कधीही अनुभव घेतला नाही. तुमच्या प्रार्थनेच्या सामर्थ्याला कधीही कमी लेखू नका. तुमच्या शब्दांमध्ये पर्वत हलवण्याची आणि चमत्कारिक परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे. तुझं अंतःकरण माझ्यासमोर मांड, कारण मी नेहमी ऐकतो. विश्वास ठेव की मी प्रत्येक विनवणी ऐकतो. उत्तर तात्काळ नसतात हे जाणून घ्या. मी पडद्यामागे तुमच्यासाठीच काम करत आहे.
माझी दिव्य योजनानुसार परिस्थिती बदलत आहे. तुमच्या प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाहीत. तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल ते योग्य मार्गाने, योग्य दिवशी, योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. प्रार्थना करत राहा आणि तुमचा माझ्यावरील प्रेमावर अतूट विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मी आज आणि सदैव तुमच्याबरोबर आहे. तू कधीही एकटा नाहीस हे तुला कळावं अशी माझी इच्छा आहे. कारण मी तुझा साथीदार आहे. मी तुम्हाला समोरील जात असलेला संघर्ष आणि आव्हानांसाठी तयार करत आहे. त्यामुळे सध्या जरी थोडा त्रास होत असला तरी तो सहन करा. मी तुम्हाला आज खात्री देऊ इच्छितो. तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करत आहे. तुम्हालाही स्वामी अनुभव आला असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी कमेंट करा. आणि मी उद्या पुन्हा आणखी परत तुझ्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन येईन. ते ऐकायला विसरू नकोस. मी तुझी वाट पाहीन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला एक भक्ती सत्य आवर्जून सांगते. स्वामी समर्थांच्या कृपेने हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला आहे. त्या नरदेहाचं सार्थक करा. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला काही सत्य गोष्टी प्रेमाने समजावून सांगते. जीवाचे कान करून ऐका आणि त्यातला अर्थ नीट समजून घ्या. तुला माहीत आहे का, जेव्हा तू शांतपणे माझ्यासमोर डोळे बंद करून तुझ्या मनातील डोळ्यांनी मला पाहत असतोस, तेव्हा तुझं खरं रूप माझ्यासमोर येतं. नामस्मरण तू निस्वार्थी करतोस माहीत आहे. तरीही तुझ्या मनात जे भाव आहेत ते मी ओळखतो. तुझे डोळे बंद असतील आणि मुखातून फक्त नामघोष चालू असेल तेव्हा मला काय वाटतं माहीत आहे का? माझं बाळ माझ्यासमोर थोडा वेळ का होईना पण विसावलंय. त्याने तो वेळ माझ्यासाठी खास दिला आहे. आणि अशा वेळी मला तुला इतकं द्यावंसं वाटतं की त्याला काही सीमाच राहत नाही. खरंच, तेव्हा तुझं शांतपणे माझ्यासमोर येऊन तल्लीन होणं हे माझ्या मनाला प्रचंड भावतं. तेव्हा सर्वात भरभरून जे काही मिळत आहे आणि यापुढेही तुला मिळत राहील याचा प्रत्यय तुला आता लवकरच येईल. विश्वास ठेव, भगवंताला प्रत्येक भक्त प्रिय असतो. तुझी वेळ येत आहे. तुझ्या मनात जे चालू आहे ते होणार आहे. खूप यश, खूप आशीर्वाद देत आहेत. विश्वास ठेव, प्रार्थना करत राहा आणि तुझं जीवन आता इथून पुढे चांगलंच होणार आहे. मला माहिती आहे, तुझा सध्याचा काळ किंवा तुझा भूतकाळ हा खूप संकटांनी भरलेला होता. पण मला सर्व काही कळतं. माझे तुझ्यासाठीचे हेतू नेहमी उत्कृष्टच असतात आणि ते तुला सुख देण्यासाठीच असतात. तुला जे काही अनुभव घ्यायचे होते ते तू घेतले आहेस. यापुढे तुझा त्रास, तुझ्या वेदना, तुझे संकटच, दुःख सर्व संपणार आहे. मला माहीत आहे. हरकत नाही, कितीही वाईट वेळ असू दे, तुला कितीही अडकल्यासारखं वाटू दे, तुम्ही किती रडला आहात हे मला माहीत आहे. आता सर्व काही बदलणार आहे. तुझा फक्त माझ्यावर विश्वास असू दे. काळजी करणं थांबव. माझी तुझ्यासाठीची एक खास योजना आहे. येत्या काही दिवसात तुझ्या गोष्टीसाठी प्रार्थना करत होतास, ती गोष्ट अचानक तुला मिळेल. तुझ्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही स्वामींचे ऋणी असाल की तुम्ही हार मानली नाही. तुमच्या कामावर विश्वास ठेवा. आता सर्व काही ठीक होणार आहे. कारण तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे. प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात पण तुमचे कर्म, तुमचं आचरण, तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा, भक्ती, विश्वास हा तितकाच महत्त्वाचा असतो. जीवनात काहीही होऊ द्या, कितीही अघटित घडू द्या, ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते. आपण हार नाही मानायची. स्वामी तुमचं सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास, श्रद्धा दृढ असावी. भक्ती, सेवा करत राहावी. कल्याण होणार यात शंका नाही. बाळी, तुझी चिंता व्यर्थ आहे. कारण तुझ्या पाठीशी प्रत्यक्षात हा ब्रह्मांड नायक आहे. लक्षात घ्या, नातं वाचवण्यासाठी तुम्हाला झुकावं लागत असेल तर नक्की प्रयत्न करा. पण सतत असं करावं लागत असेल तर त्यापेक्षा स्वाभिमान जपा. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका. कारण माणसं तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता समजते, तुमची नाही.
कोणासाठी कितीही केलं तरी आपला उपयोग फक्त त्यांच्या गरजेपुरता असतो. स्वार्थी माणसावर विश्वास ठेवणं म्हणजे आपणच आपल्या पायावर दगड मारण्यासारखं आहे. चांगलं वागा. लोक वाईट बोलतील म्हणून जशास तसं वागा, म्हणजे लोक त्यांच्या लायकीत राहतील. तुमच्या वाईटावरच सर्वजण आहेत. तुमच्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्नही करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनाची दोरी आणि सर्व सूत्र स्वामींच्या हातात आहेत. त्यामुळे कोणी काहीही केलं तरी काहीही होणार नाही. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. माणसाने स्वप्न कधीही मोठंच बघायचं असतं, कारण लोक विचार खूप खालच्या थराचे करतात. जिथे चुकत असेल तिथे 10 वेळा माफी मागा, पण जर तुम्ही चुकीचे नसाल तिथे तुम्हाला बोलावंच लागेल. जीवनाच्या वाटेवर कधीही स्वतःमध्ये एकटं राहण्याची ताकद असू द्या, कारण हे जग खूप अनुभव देते, पण साथ मात्र देत नाही. स्वतःला आवडेल तसं जगायचं असतं, कारण लोकांच्या आवडीनिवडीने जगायला बसलं तर क्षणात बदलून जाल. स्वतःची काळजी घेणे यात कोणताही स्वार्थ नसतो. ती एक देवाने दिलेली भेटवस्तू आहे, जी की आपण तिचा उपयोग योग्य वेळेस करू शकू. स्वामी म्हणतात, मी तर तुला हेच सांगेन की दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस आणि सारखे सारखे स्वतःच्या मनाला दुखावणे बंद कर. चिंता ही कोणाला भेडसावत नाही. तुम्ही चिंतेच्या अधीन आहात. तुम्ही चिंतेच्या अधीन नसणार तर चिंता तुम्हाला शिवणार नाही. मग यासाठी काय करावं लागेल? चिंता दूर करण्यासाठी काय करावं लागेल? यासाठी चिंतामणी पाहायला लागेल. चिंता बाजूला काढला की मणी राहतो. मणी कोणाच्या हातात आहे? तर तुमच्या अक्कलकोट स्वामींच्या हातात आहे. मग तुम्ही अक्कलकोट स्वामींचं नाव घेतलं तर चिंता निघून जाईल आणि मणी राहील. मग तो मणी ज्याच्या हातात आहे तो हात आपल्या डोक्यावर आला तर चिंताच संपली. चिंतेचे काहीच कारणच उरणार नाही. मला वाटतं असं काहीतरी करायला पाहिजे आणि यासाठी सहस्त्रनामाची गरज आहे. प्रत्येक नामात एक आहुती आणि एक थेंब तूप घातलंच पाहिजे. म्हणून जीवनात नामस्मरण खूप महत्वाचं आहे. जेवढं तुम्ही नाम जपाल तेवढं देव तुम्हाला जपेल आणि तुमची सर्व चिंता क्षणात दूर होईल. मग कुठलंही टेन्शन असू द्या, फक्त देवाचं नामस्मरण करा आणि स्वतःच्या मनाला सांगा की माझ्यासोबत कोणी असो वा नसो, पण माझा परमेश्वर, माझे सद्गुरू नेहमी माझ्यासोबत आहेत. स्वामी आपल्या सर्व बालकांना सांगत आहेत, बाळा, मी तुला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये पाठवलं आहे आणि मी नेहमी त्रास देणाऱ्यांच्या नाही तर त्रास सहन करणाऱ्यांच्या पाठीशी उभा असतो. म्हणून जरी आज तुला त्रास सहन करावा लागत असला तरीही तो सहन कर आणि कधीही विसरू नकोस की मी तुझ्या पाठीशी आहे. तुला आनंद नक्कीच होईल. पुढील दिवस तुझे चांगले नक्कीच जातील. आणि एक लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला दुप्पट फेडायला लागतो. म्हणून कोणाला तरी त्रास देताना 10 वेळा विचार करा की जर तुमच्यासोबत असे घडले तर तुम्ही त्यासाठी तयार आहात का? जर तयार असाल तर खुशाल दुसऱ्यांना त्रास देत राहा आणि जर नसाल तर दुसऱ्याला त्रास देताना विचार करा. स्वामी म्हणतात, मला तुला फक्त आजच्या संदेशातून एवढंच सांगायचंय की मी तुझ्यासोबत आहे. तू तुझे चांगले कर्म करत राहा. दुःखी होणं सोड, कारण तुझ्या दुःखाने मलाही त्रास होतो. कारण मी प्रत्येक क्षणी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. तुझे वाईट कधीही होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला पाहतो आहे. मी तुझ्या सोबत आहे. विजय तुझाच होईल. या जगात इतरांना कमी व्हॅल्यू द्यायला शिका. प्रत्येक वेळेस त्यांच्यासाठी हजर राहत बसू नका, कारण लोक फक्त त्यांचं काम होईपर्यंत ओळखतात. प्रत्येक जण हा त्याचा प्रवास आपल्या मनाप्रमाणे करत असतो. म्हणून इतरांसारखं बनायचा प्रयत्न करू नका आणि इतरांसारखं दुसऱ्याच्या यशावर जळू नका. आपल्या नजरेत आपण सुसज्ज आहोत का याचा विचार आधी करावा. जेव्हा कोणी आपल्याला सल्ला देत असतो तेव्हा आपण त्यांना इग्नोर करून सोडून देत असतो. पण कधीतरी या गोष्टीवर सुद्धा विचार करून पाहावं, कारण त्यांनी ते सल्ले त्यांच्या अनुभवातून दिलेले असतात. जेव्हा आपली माणसं आपल्याला ओळख दाखवणं बंद करायला लागलेली दिसली तर समजून जा, ते नातं संपायला आलं. तुमच्यावर संशय घेणाऱ्या लोकांसमोर देव तुमची जाहिरात करायला तयार आहे. तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली होती, त्यासाठी जागा बनवण्यास सुरुवात करा.
कारण ते मार्गी लागले आहे. तो तुम्हाला त्याच्या पंखांनी झाकून टाकेल आणि त्याच्या पंखांखाली तुम्हाला आश्रय देईल. त्याचा विश्वासूपणा तुमची ढाल आणि तटबंदी असेल. हार मानू नका. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते मार्गावर आहे. हे प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. सर्व काही शेवटी कार्य करेल. आपल्याला कसे हे माहीत असणे आवश्यक नाही. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि ते होईल यावर विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंट करा. जर तुम्ही हे वाचत असाल तर तुम्ही खरे प्रेम करत आहात आणि लक्ष्मी तुमच्या दारात आहे. तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंट करा. तुम्ही लवकरच तुमच्या ड्रीम हाऊसमध्ये जाणार आहात. देवदूत तुमच्यासाठी काम करत आहे. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली होती ती इच्छा पूर्ण होणार आहे. तुमचा देव तुम्हाला विसरला नाही. तुम्ही एका मोठ्या आशीर्वादासाठी पुढे आहात. त्यावर दावा करा आणि ते प्राप्त करा. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला परमेश्वर देणारच आहे. तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा. देव तुम्हाला वेगळे करतो जेणेकरून तुम्ही स्वतःला ओळखू शकाल. आपण मैत्री आणि नातेसंबंध गमावल्यासारखे वाटू शकते, परंतु त्यापेक्षा अधिक चांगले काहीतरी आहे. देव आज तुम्हाला म्हणत आहे, उठून पहा. तुमची मदत माझ्यामध्ये आहे, माणसांमध्ये नाही. मी तुमच्या आयुष्यात एक नवीन गोष्ट करत आहे. ती सर्वांसाठी उगवेल. मी तुमच्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना काढून टाकत आहे आणि तुम्हाला चांगल्या आणि मोठ्या गोष्टीसाठी स्थान देत आहे. त्यांना वाटले की त्यांनी तुम्हाला दुखावले आहे, परंतु मी त्या सर्व दुःखाला दूर करणार आहे. नुकसान आणि निराशेवर रडणे थांबवा. मी तुमच्या जीवनात त्या नवीन 3 गोष्टींना जन्म देत आहे. देव आज तुम्हाला म्हणत आहे, उठून पहा. तुमची मदत माझ्यामध्ये आहे, माणसांमध्ये नाही. मी तुमच्या आयुष्यात एक नवीन गोष्ट करत आहे. ती सर्वांसाठी उगवेल. मी तुमच्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना काढून टाकत आहे आणि तुम्हाला चांगल्या आणि मोठ्या गोष्टीसाठी स्थान देत आहे. त्यांना वाटले की त्यांनी तुम्हाला दुखावले, परंतु मी त्या सर्व दुःखाला दूर करणार आहे. नुकसान आणि निराशेवर रडणे थांबवा. मी तुमच्या जीवनात त्या नवीन गोष्टींना जन्म देत आहे. त्यावर तुमची ऊर्जा पुन्हा केंद्रित करणे आवश्यक आहे. यावर विश्वास ठेवा की मी काय करत आहे सर्व काही तुझ्या मनासारखं होणार. देव म्हणतो, कोणत्याही प्रलोभनाने तुम्हाला पकडले नाही, जे मनुष्यासाठी सामान्य नाही. देव विश्वासू आहे आणि तो तुम्हाला तुमच्या क्षमतेच्या पलीकडे मोहात पडू देणार नाही, परंतु प्रलोभनासह तो सुटकेचा मार्ग देखील प्रदान करेल. ते सहन करू शकशील का? नक्कीच कमेंट करून सांग. देव म्हणतो, मी माझ्या डोळ्यांसमोर व्यर्थ काहीही ठेवणार नाही. जे लोक तुला त्रास देतात त्यांच्या कार्याचा मला तिरस्कार वाटतो. ते मला चिकटून राहणार नाहीत. देव म्हणतो, लैंगिक अनेकतेतून पळून जा. एखाद्या व्यक्तीने केलेले इतर प्रत्येक पाप शरीराबाहेर असते, परंतु लैंगिकदृष्ट्या अनैतिक व्यक्ती स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुमचेच असेल. थांबता प्रार्थना करा. जागा आणि प्रार्थना करा की तुम्ही मोहात पडू नये. वाईट गोष्टींचे अनुसरण करणे रद्द करा. वासनायुक्त सामग्री पाहणे थांबवा. धर्मनिरपेक्ष संगीत ऐकणे थांबवा आणि तुम्ही काय वापरता ते पहा. देव सांगतो, डोळा हा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचा डोळा निरोगी असेल तर तुमचे संपूर्ण शरीर प्रकाशाने भरलेले असेल. तू जेव्हा सगळीकडे चांगुलपणाने पाहशील तेव्हा नक्की देव एक मार्ग प्रदान करतो. अतिविचार थांबवा. तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा. जर देवाची इच्छा असेल तर ते होईल आणि काहीही थांबणार नाही. तसे नसल्यास त्याच्याकडे एक चांगली योजना आहे हे जाणून शांतता प्राप्त करा. देवाला प्रथम ठेवा आणि तुमचे जीवन बदलू पहा. तयार असाल तर होय कमेंट करा. देव म्हणतो, कधी कधी तुम्ही फक्त त्या गोष्टी माझ्या हातात सोडा आणि शांतपणे बसा. माझी योजना तुमच्यापेक्षा मोठी असू शकते. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुला भेटलो. काहीही शक्य आहे आणि चमत्कार खरोखर घडतात याचे तुम्ही एक उदाहरण व्हा. नेहमी आनंदी राहा. सतत प्रार्थना करा.
सतत परिस्थितीत धन्यवाद द्या, कारण स्वामींची तुमच्यासाठी ही इच्छा आहे. आपण काही गोष्टी करू शकत नाही असे वाटत असले तरीही विश्वास ठेवा. देवासोबत तुम्ही सर्व काही करू शकता हे जाणून घ्या. तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा. तुम्ही विपुलतेच्या कालावधीकडे जात आहात, म्हणून कृपया पैशांची चिंता करणे थांबवा आणि तुमच्या देवदूताला तुमची काळजी घेऊ द्या. तुम्ही कसे वागता तसेच लोक तुमच्याशी वागतील. मला निस्वार्थ भक्त आवडतात. मी वचन देतो, मी चांगल्या लोकांच्या पाठीशी सदैव उभा आहे. लवकरच कोणीतरी तुमच्याकडे असे पाहणार आहे की तुम्ही जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहात. देव म्हणतो, वेदना तात्पुरती असते. पृथ्वीवर असताना तू सहन करत असलेल्या वेदनांमुळे कृपया माझा त्याग करू नकोस. तू तयार असशील तर आत्ताच होय कमेंट कर. देवावर विश्वास ठेवत राहा. त्याने तुम्हाला कधीही अपयशी केले नाही आणि तो कधीही करणार नाही. नवीन बदल येत आहेत. बाळा, मी तुला सांगतोय, मी तुला बळकट करीन आणि तुला उन्नत करीन. तू माझ्यासाठी प्रिय आहेस. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, यावर्षी तुम्हाला मोजताही येणार नाही इतके आशीर्वाद मिळतील. मला मानवा पलीकडे प्रिय तुझ्या आयुष्यात पहिले स्थान ठेव. तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. आता डोक्याला ताण देणे थांबवा. देव तुमचे दुःख पाहतो आहे. तो तुम्हाला नवीन संधी देईल, पूर्वीपेक्षा मोठी आणि चांगली. या जगात तुम्हाला त्रास होईल, पण तुम्ही एक गोष्ट मनावर घ्या, मी जगावर मात केली आहे. कोणीच परिपूर्ण नसतात. आम्हाला फक्त हे माहीत आहे की तुझ्या प्रयत्नांना यश द्यायचं. एक दिवस मला आशा आहे की तुम्हाला हे लक्षात येईल की देव सर्व ठिपके जोडत आहे. जेव्हा आयुष्य गुलाबाच्या काट्याप्रमाणे झाले असेल तर लक्षात घ्या की मी ते काटे लवकरच तोडणार आहे. आज ज्याला देवापासून दूर जावं वाटत आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे. मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की तो तुमच्या बरोबर आहे. जरी तुम्ही त्याला अनुभवू शकत नसाल, तुमचा विश्वास असल्यास तू माझा सांगाती अशी कमेंट करा. देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते. आता तयार राहा. तुम्ही कशाचाही सामना करत असला तरी लक्षात ठेवा, तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी तुमच्या शत्रूंविरुद्ध लढायला तुमच्या बरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्ही पुन्हा असणार आहात. तुमचा विश्वास पुन्हा बसणार आहे. तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात. तुम्ही गमावलेले सर्व काही देव परत करत आहे. ते धन्य आहे. जिला समजते की तिला फक्त शांत आणि शांत राहायचे आहे, कारण देव तिचा लढेल आणि तिच्या वतीने मध्यस्थी करेल. तुमचा विश्वास असेल तर तू माझा सांगाती अशी कमेंट करा. देव म्हणतो, मी घोषित करतो की शाप तुटला आहे. तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमच्या आर्थिक वाढ सुरू होईल. दावा करा त्या आधीपासूनच तुमचा आहे आणि ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तुम्ही हे स्वीकारण्यास तयार असाल तर मी स्वामींचा बाळ अशी कमेंट करा. तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे गुणाकाराने परत येणार आहेत. चांगले वित्त येत आहे. तुम्ही खूप काही केले आहे. तुमच्यासाठी सत्य, समृद्धी आकर्षित करण्याची वेळ आली आहे. मी सर्व काही ठीक करणार आहे. हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे. तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. वेळ आल्यावर मी प्रत्येकाच्या आयुष्यात चमत्कार करत असतो. देव म्हणतो, मला माहीत आहे की तू बलवान आहेस. मला माहीत आहे की तू हुशार आहेस. मी तुला निर्माण केले आहे. मला ठाऊक आहे तू कोण आहेस. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमच्या कुटुंबाचे रक्षण करेन आणि नक्कीच तो जादू करेल. तुमची ऊर्जा स्वच्छ झाली आहे. सर्व नकारात्मक शक्ती काढून टाकली आहे. हा महिना तुमच्यासाठी अंतहीन आशीर्वाद आणि पैसा आणेल. तुमची संधी तुमच्या दारात ठोठावेल. कर्ज पूर्णपणे भरले जाईल. तुमच्या आर्थिक स्थिती बदलणार आहेत. या आशीर्वादांचा दावा करा आणि ते प्राप्त करा. देव म्हणतो, तुम्ही जे पाहिले आहे त्यापेक्षा आयुष्यात बरेच काही आहे. फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात. याचा अर्थ असा नाही की जीवन इथे संपेल. दिवस बदलणार आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. बाळा, काहीतरी जादुई गोष्ट तुम्हाला आठवण करून देणार आहे की योगायोग अशी कोणतीही गोष्ट नाही.
तुमचे जीवन बदलणार आहे आणि खूप मोठे आशीर्वाद जवळपास आहेत. तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी आई कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा. तुम्ही अशा हंगामात प्रवेश करत आहात जिथे तुम्हाला विजयानंतर यशाचा अनुभव येईल, विजयाचा अनुभव येईल. तुम्ही तयार असाल तर मी जिंकणारच आहे अशी कमेंट करा. तुमची महानता जिवंत होत आहे. तुमचा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. तुमच्यासाठी काय आहे ते काहीही किंवा कोणीही थांबवू शकत नाही. आपल्या दृष्टीकडे वाटचाल करा आणि ते प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा. तुमचा विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझा लेकरू टाईप करा. जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी हवे असते आणि स्वतःला अविश्वासाने मर्यादित ठेवता, त्या मागे जा. तेव्हा विश्व ते घडवून आणेल. ब्रह्मांड म्हणतो, तुम्ही पुन्हा हसणार आहात, तुम्ही पुन्हा विश्वास ठेवणार आहात आणि तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात. तुम्ही कमावलेले सर्व काही मी पुन्हा संचात करणार आहे. तुमचा विश्वास असल्यास स्वामी टाईप करा. देव तुमच्यासाठी एक मार्ग बनवत आहे. तुमच्या आयुष्यात कोण आहे आणि कोण नाही हे देवाला माहीत आहे. विश्वास ठेवा आणि सर्व दुःख सोडून द्या. जो जिथे असायचा असेल तो अजूनही असेल. देवाची एक सुंदर योजना आहे आणि ती चांगली आहे. आपण अशा टप्प्यात प्रवेश केला आहे की जिथे आपले सर्वोत्तम दिवस प्रकट होत आहेत. हे वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही आयुष्यात 5 वर्षे पुढे असाल. तुमचे जीवन तुमच्या कल्पनेपेक्षा खूप चांगले बदलत आहे. तुमच्यासाठी गोष्टी अचानक बदलतील यावर विश्वास ठेवा. कसे आणि केव्हा याची काळजी करू नका. फक्त नवीन परिणामाच्या शक्यतेवर मनापासून विश्वास ठेवा. हे सर्व तुम्ही सध्या अनुभवत आहात त्यापेक्षा खूप वेगळे असेल. देवाची वेळ परिपूर्ण आहे. तुम्हाला जाणवत असलेल्या वेदनांची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही. तू मला शोधशील आणि मी तुला. भक्तांनो, भिवू नका. मी तुझ्या पाठीशी आहे. यावर तुमचा विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट अशी कमेंट करा. जेव्हा तुम्हाला वाटते की काहीतरी संपले आहे तेव्हा आशा कधीही गमावू नका. देव तुमच्या आयुष्यात चमत्कार करणार आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. ब्रह्मांडाला आज तुम्हाला आनंदी पाहायचे आहे म्हणून ते तुमच्यापर्यंत चमत्कारानंतर चमत्कार, सत्कार पाठवणार आहे. हसण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही तयार आहात का? नक्कीच कमेंट करा. प्रिय देवा, कधी कधी मला जीवनात काय करावे हे कळत नाही. मला असे वाटते की मी कोणत्याही दिशेशिवाय हालचालींमधून जात आहे. पण तुम्ही तुमचे दुःख इतरांना सांगण्यापेक्षा मला सांगा. तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे ते मी तुम्हाला हवे ते सर्व देणार आहे. जसं मी तुमची प्रत्येक गोष्ट पाळत आहे तसंच तुम्हीही प्रयत्न करायला चालू करा. तुमच्या आयुष्याला मी आकार देणार आहे. आज सक्रिय राहून काम करा. तुमच्या भावना आणि परिस्थितीनुसार प्रतिक्रिया शिल्लक होण्याचा प्रयत्न करा. भीती किंवा रागाने प्रतिक्रिया देण्याचे लक्षात ठेवा, कारण या भावना तुमच्या निर्मितीची शक्ती काढून घेतात. आनंद तेव्हा होतो जेव्हा तुम्ही जाणून बुजून तुम्हाला हव्या असलेल्या जीवनावर काम करता. तुम्ही पुढे काय तयार करता यावर तुमचे नियंत्रण नाही. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून तुमची गती कायम ठेवा. तुम्हाला यश प्राप्त करायचे असल्यास कमेंट करा. परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे. काहीच दिवसांत तुम्ही यासाठी प्रार्थना केली आहे. ती गोष्ट अचानक तुम्हाला भेटणार आहे. तयार राहा. तुम्ही आतून पूर्णपणे तुटला आहात तर घाबरू नका. तुम्ही अत्यंत आशीर्वादात संक्रमण करणार आहात. तुमची इच्छा असूनही तुम्ही हार मानत नाही. तेव्हा जादू घडते. ब्रह्मांड नेहमी हट्टी हृदयाच्या प्रेमात पडते. आज देव तुमच्या आशीर्वाद तिप्पट करणार आहेत. फक्त विश्वास ठेवा आणि चांगल्या बातमीची वाट पहा. रोज सकाळी ब्रह्मांड तुम्हाला एक आशीर्वाद देईल जो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता रद्द करेल. तुमच्यावर परमेश्वरी आशीर्वाद असल्यास परमेश्वरी शक्ती माझ्या सोबत आहे अशी कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा. आज हा संदेश शेवटपर्यंत पाहावा असा स्वामींचा आदेश आहे. स्वामी म्हणत आहेत, जर तुम्ही आज 5 मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमचे पुढील आयुष्य सुखाने जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो. जर तुमचा स्वामी प्रार्थनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये युनिव्हर्सल टाईप करा.
भाग्यवंत ठराल. एका गावात खूप कंजूस सेठजी राहत होते. एके दिवशी त्यांनी दुकानावर त्यांच्या मुलाला बसवलं आणि सांगितलं की विना पैसे कुणालाही काहीही देऊ नकोस, मी जाऊन आलो. तेवढ्यात अचानक एक संत तेथे आले, जे वेगवेगळ्या ठिकाणांहून एका वेळचे भोजन सामग्री घेत असत. त्यांनी मुलाला म्हटलं की बेटा, मला जरा मीठ दे. मुलाने संताला डब्बा उघडून 1 चमचा मीठ दिलं. शेठजी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की डब्बा उघडा पडला होता. शेठजींनी मुलाला विचारलं की काय रे, काय विकलंस? मुलानं सांगितलं की एक संत जे तलावाजवळ राहतात त्यांना 1 चमचा मीठ दिलं. त्यावरून शेठजी भडकले आणि म्हणाले, अरे मूर्खा, यामध्ये तर विषारी पदार्थ आहे. आता शेठजी धावत धावत संताजवळ पोहोचले. तेव्हापर्यंत संत जेवण बनवून भगवंताला नैवेद्य लावून जेवायला बसले होते. शेठजी लांबूनच म्हणाले, महाराज थांबा, तुम्ही जे मीठ आणलं होतं ते मीठ नाही तर विषारी पदार्थ होता. कृपा करून तुम्ही हे भोजन करू नका. संत म्हणाले, आम्ही तर प्रसाद घेणारच, कारण मी देवाला नैवेद्य दाखवला आहे. नैवेद्य दाखवून जेवण सोडू शकत नाही. जर नैवेद्य दाखवला नसता तर कदाचित जेवणही सोडलं असतं. असं म्हणून संताने प्रसाद समजून जेवण सुरू केलं. हे पाहून सेठजी हैराण झाले. ते रात्रभर तिथेच बसून राहिले. सेठजींना राहून राहून ही चिंता सतावत होती की संताला जर काही झालं तर त्यांची मोठी बदनामी होईल. रात्री जर तब्येत खराब झाली तर कमीत कमी ते संताला वैद्यांकडे घेऊन जाऊ शकतील. म्हणून ते तिथेच थांबले. विचार करता करता त्यांना झोप लागली. दुसऱ्या सकाळी रोजप्रमाणे संत लवकर उठले आणि नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले. सेठजी म्हणाले, महाराज, तुमची तब्येत बरी आहे ना? यावर संत म्हणाले, देवाची कृपा आहे. यानंतर ते पूजेसाठी मंदिराकडे निघाले. जसं संतांनी मंदिराचं द्वार उघडलं तेव्हा तिथे भगवानाच्या श्री विग्रहाचे 2 भाग झाले होते आणि त्यांचं शरीर काळं पडलं होतं. हे पाहता सेठजी सर्व समजून गेले. भक्ताच्या अतूट विश्वासाला पाहून भगवानाने जेवणातील विष नैवेद्य म्हणून स्वतः ग्रहण केलं आणि भक्ताला प्रसाद ग्रहण करू दिला. यानंतर सेठजींनी तात्काळ मुलाला दुकान सोपवलं आणि स्वतः संतांच्या शरणात आले आणि देवाची भक्ती करू लागले. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.